त्यांचा ज्याला भालदार चोपदार आजच्या परिभाषेत आपण म्हणतो, माऊलीच्या बरोबर चोपदार असतो का नाही, किंवा एखाद्या दिंडीचं काम पाहतो तो चोपदार, त्यांनी इथं पाहून बसून हे काम करायचं. आज जाणाऱ्या आहार लक्ष ठेवायचं, ते काम त्यांच्या बसण्या उठण्याच्या ओर आहे. अजून काही गोष्टी आहेत या नगारखान्याला. तुम्ही उत्तर भारतात गेलात तर आपण अनेक मजल्याच्या हवेल्या आणि उत्तम उत्तम संगमरवराच्या त्यात वेगळ्या वेगळ्या रंगाचे दगड उगवून नक्षी काढलेल्या पाहायला मिळतात. तिथं तसं पाहायला मिळत नाही. कारण इथं सगळ्यात प्रधान महत्त्व होतं ते असं काहीतरी करण्याला, लोकाला आकर्षित करण्याचा विषय नव्हता. महत्त्व होतं ते संरक्षणात्मक दृष्टीनं असणाऱ्या गोष्टीचं आणि या हवामानाला टिकतील अशा वास्तूंचं. त्यामुळे तसलं इथं काही नाही. पण एक गोष्ट सांगतो, आमचे वडील रायगडावर अनेक, म्हणजे मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा हात धरून आलो. हे सगळं जे उपद्व्याप तुमच्यासारख्याला आणायचा करतायत ना, त्यांनी केला. त्यांनी आप्पा दांडेकरांकडून शिकला, त्यांनी बाबासाहेब पुरंदरांकडून शिकला आणि त्यांनी हा उपद्व्याप केला. ते आता आम्ही चालवतो एवढंच आहे. पुढची पिढी. वैभवचे वडील बाबांबरोबर 4-5 वेळा रायगडावर येऊन गेले. वैभवचे वडील कोणी पाहिले असतील तर मग तुम्हाला ते लक्षात येतील काय होते. एकच वाक्य सांगू, वैभवच्या संमतीने सांगतो. वैभव पाहताय ना, वैभव हा त्यांच्या पुढं अगदी लहान पिल्लू दिसेल. विजू काकांचं वजन 160 किलो होतं, तरी ते रायगडावर आले. लक्षात ठेवा. कधी ढोलीतून आले. रोपवे, हा जो रोपवे ना आजचा, त्या रोपवेचं पहिलं टेस्टिंग, अजून रोपवे सुरू व्हायचा होता त्यावेळी विजू काका मला वर घेऊन चल, काय व्हायचं उरे म्हणले आणि वर आलेले. लक्षात ठेवा. की विजू काका यायचे, लोकांना आणण्याला प्रवृत्त असायचे. असे सगळे लोक आहेत. म्हणजे त्या अर्थाने आपण विचार केला पाहिजे. मग बाबा नेहमी येतात जातात, यायचे जायचे. आता विमानाने येऊ शकत नाही एवढाच भाग, पण अजून इच्छा आहे. मी येताना विचारलं रायगडला चाललोय काय, मला यायचं. कसं येणार, मी विचारलं कसं, वय वर्ष 82, कसं येणार, चालत येणार म्हणजे. पण अजून ती जिद्द आहे. ते यायचे जायचे आणि ते एकदा आले असताना ठराविक लोक 10-12 जण होते बरोबर. किल्ला फिरत असताना वयस्कर गृहस्थ त्यांना दिसले. त्यांच्याबरोबर एक मुलगा होता, तरुण होता. वयस्कर गृहस्थ होते. त्यांच्याशी गप्पा गोष्टी बोलणं केलं. त्यांचं वय त्यावेळेस सुमारे 72 ते 74 होतं. त्या माणसाचं वयस्कर आणि गप्पा गोष्टी केल्या. किल्ला चढताना थोडीशी बरोबर होती आणि किल्ल्यावर दिवसभर फिरताना बरोबर. परिचय झाला. त्यांना विचारलं काय तुम्ही कसं काय आले, एवढ्या वयाचं काय. आणि मग त्यांनी सांगितलं मी कलकत्त्याला, म्हणजे बंगालमध्ये कलकत्त्याला हिस्ट्री विभागाचा मुख्य होतो. जन्मभर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केला, म्हणजे मराठ्यांच्या बरोबर बाकीही केला, पण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला. माझी इच्छा होती की इथे यावं, शिवाजी महाराजांचं स्थान पाहावं बंगालमधून, कलकत्त्यातून. आणि हिंदुस्थान फिरलो, पण मला आत्तापर्यंत जमलं नाही. आता थोडासा शरीर तरी थकलं तरी मन नाही थकलं, म्हणून मी आलो. आता माझं बायपास झाली आहे. आता मला BP आहे, शुगर आहे, पायाला रॉड टाकलाय, अनेक गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा काही त्रास होऊ नये याचा विचार